श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. वाचन हेच मनाचे अन्न आहे. जसं शरीराला अन्नाची गरज असते, तसंच मनाला सुद्धा ज्ञानाची आणि माहितीची गरज असते. आता वाचन हे मनाचे अन्न आहे. आपल्या घरामध्ये वृत्तपत्र येत असतात, आपल्या घरामध्ये पुस्तकं असतात. आपण बाहेर गेलो की ग्रंथालय पाहायला मिळत असतं, लायब्ररी पाहायला मिळत असते. पण त्यातली आपण किती पुस्तकं वाचली, किती आपण पेपर वाचले, आपल्यालाच माहीत असतं. आपल्याला जर कोणी बोलायला आलं तर आपण त्यांना फक्त एवढंच बोलतो, अरे सांगायची गरज नाही, आम्हाला माहिती आहे. परंतु आपल्याला त्यातलं काहीच माहीत नसतं. वाचाल तर वाचाल, आपण वाचलं पाहिजे ना. त्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होत असतं. जसं शरीराला अन्नाची गरज आहे, आपल्याला भूक लागली की आपण नक्कीच काहीतरी पदार्थ अन्न खातच असतो. ज्या प्रकारे तहान लागलेली आहे, पिण्यासाठी आपल्याला पाणी नक्कीच आवश्यक आहे. मग तसंच ज्ञान प्राप्त करून आणि माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला मनाची तयारी असणं गरजेचं आहे. जसं मनाला ज्ञानाची आणि माहितीची गरज, त्याचप्रमाणे मनाला सराव सुद्धा असणं गरजेचं आहे. कारण वाचन मनाला तृप्त करत असते. आपण विचार करतो, एखादा कोणी धडा किंवा एखादा पाठ आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यात कंटाळा येतो. तेच आपण ऐकावं. परंतु एखादी गोष्ट कोणी सांगायला सुरुवात केली ना, ती आपण बघा प्रत्यक्षपणे ऐकत असतो. एखादा नवीन चित्रपट येणार आहे बघा, तो चित्रपट जर कोणी आपल्याला स्टोरी सांगितली नाही तर ते चित्रपट पाहण्यामध्ये जेवढी उत्सुकता असते ना बघा, आणि जर कोणी आपल्याला त्यामध्ये कोणी सांगितलं तर त्या पिक्चरची जी बघा, आपल्याला प्रत्यक्ष जर पाहायला गेलो मग तो पिक्चर आपल्याला बघावासं वाटत नाही. कारण ती स्टोरी आपल्याला माहीत पडलेली असते. कारण का, जी गोष्ट आपल्याला माहीत नसते आणि ती गोष्ट आपल्याला ऐकायला मिळाली तर त्यातला अनुभव आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणून नवीन विचार आणि कल्पना आणि त्यामध्ये होणारा विकास आपल्याला मदत करत असते. जसं अन्न आणि वाचन यामध्ये फरक काय, तर ज्याप्रमाणे अन्न आपल्या शरीराला पोषण देत असतं, पोषक आहार म्हणून बघा प्रत्यक्षाने पाहिलं जातं, आणि त्याचप्रमाणे वाचन मनाला पोषण देत असतं. आपण जर वाचलं नाही तर आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. नुसती पुस्तकं आपल्या कपाटामध्ये असून जर आपल्याला कोणी विचारलं, अरे तुमच्या घरामध्ये पुस्तकं आहेत का, आणि कपाट उघडून जर दाखवलं तर त्यांना पुस्तकं दिसतील, परंतु त्या पुस्तकातलं ज्ञान आपण अजूनपर्यंत घेतलेलं नाही. मग येणारी लोक बोलायची, अरे तुमच्या घरामधली पुस्तकं कोरी करकरीत कशी, कारण आपण अजूनपर्यंत ती हाताळलीच नाही ना. पानं करकरीत आहेत म्हणजे विचार करा. मग वाचनामुळे आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळत असतात, आणि जर आपण त्या गोष्टी ऐकल्या तर त्यातला खरा आनंद आपण घेत असतो. त्यामुळे आपलं ज्ञान सुद्धा वाढत असतं, आपली विचार करण्याची क्षमता सुद्धा सुधारते आणि वाढत असते. आता ज्ञानाचं महत्त्व नुसतं ज्ञान असून महत्त्वाचं नाही हो. लोकांकडे सर्वांकडे जर पाहायला गेलं तर ज्ञान आहेच, आणि लोक सुद्धा ज्ञान सांगणारी आहेत, परंतु वाचन आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जात असतं. आणि ज्ञान हे माणसासाठी खूप महत्त्वाचं आहे.
ज्ञानामुळे मनुष्य अधिक समजूतदार आणि सुसंस्कृत होतो. काय करायचं आहे, काय करायचं नाहीये ते आपल्याला ज्ञानामुळे कळत असतं. कारण सुसंस्कृत का भाग दिलेला आहे. फक्त मनुष्य योनीलाच फक्त समजूतदारपणा, शिकवण, संस्कार हे मनुष्य योनीसाठीच आहे आणि मनुष्यासाठीच खूप महत्वाचं आहे. विचारांची समृद्धी. आपल्या वाचनामुळे आपल्या मनात नवीन विचार, नवीन कल्पना येत असतात. यामुळे आपण अधिक चांगले आणि प्रभावीपणे विचार करू शकतो. आपल्या डोक्यामध्ये विचार येतच असतात ना. कोणी एखादा प्रश्न विचारला आणि त्याचं जर उत्तर आपल्याला देता आले नाही तर त्या प्रश्नाचा आपण रात्रंदिवस विचार करत असतो आणि त्याला उत्तर देत असतो. परंतु त्याला उत्तर देणं आहेच. मग आपण वाचन केलेलं आणि त्या वाचन मनाला विस्तृत आणि विकसित करण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे आपण प्रयत्न करत असतो. यामुळे आपण अधिक सक्षम आणि ज्ञानी बनत असतो. वाचन ही मनासाठी एक महत्वाची क्रिया आहे. जसं शरीर निरोगी राहण्यासाठी अन्नाची गरज असते ना, तसंच मन निरोगी आणि प्रगल्भ राहण्यासाठी वाचनाची गरज असते. आता वाचनामुळे आपल्याला विविध विषयांचं ज्ञान सुद्धा प्राप्त होत असते. कल्पनाशक्ती वाढत असते. एका गावात एक गरीब लहान मुलगा होता. त्याला वाचायला खूप आवडत असे, पण त्याच्या घरात पुस्तकेच नव्हती. त्याने गावातल्या ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला काही समजत नव्हते, काही कळत नव्हते, पण तो रोज हजेरी लावायचा, रोज वाचत बघा प्रत्यक्षपणे सकाळ संध्याकाळ रोज वाचत असे. हळूहळू त्याला त्या गोष्टी समजू लागल्या. कारण का, त्याची कल्पनाशक्ती वाढत गेली. त्याची विचार करण्याची पद्धत अधिक स्पष्ट झाली आणि एके दिवशी त्याच गावामध्ये एक मोठी स्पर्धा होणार होती. मुलांनी वेगवेगळ्या विषयांवर भाषणं द्यायची होती. या मुलांनी ही तयारी केली आणि स्पर्धेत भाग घेतला. त्याचं भाषण ऐकून सगळे थक्क झाले. त्याने इतकं छान भाषण दिलं की त्याला पहिलं पारितोषिक मिळालं. कारण का, गावामध्ये ग्रंथालय होतं, परंतु घरामध्ये पुस्तकं नव्हती. घरापासून ग्रंथालयापर्यंत दररोज जाणं, सराव करणं, वाचन करणं आणि कल्पनाशक्तीतून ज्ञान प्राप्त करून घेणं, हाच तर खरं जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग आहे ना. जेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या, इतकं छान भाषण देऊन त्याला प्रथम पारितोषिक देण्याचं बघा मान सन्मानाने त्याचा आदर केला, तेव्हा त्याची तयारी आणि त्याची मेहनत प्रत्यक्षपणे दिसून आली. म्हणून वाचाल तर वाचाल ना. प्रत्यक्ष जर पाहायला गेलं, आपण पुस्तकं वाचली पाहिजे. पुस्तकातून ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्टी अनुभवता आली पाहिजे. जसं आपल्याला भूक लागते तसं आपण अन्नपदार्थ खात असतो. ज्या प्रकारे आपण एखाद्या परीक्षेला उतरलेलो आहोत, स्पर्धेसाठी तयारी करत आहोत, तेव्हा सुद्धा प्रत्यक्षपणे आपण पाहायला गेलो तर आपल्याला सुद्धा ज्ञान तितकंच महत्त्वाचं आहे. मग ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचन आहे. वाचन का महत्त्वाचं आहे? आपण कसं बोलत आहोत, ज्या प्रकारे स्वभावावरून लोक ओळखत असतात, मग तसंच बोलण्यावरून सुद्धा लोक बरोबर कसं बोलत आहे हे सुद्धा पाहतात. म्हणून वाचन हेच मनाचे अन्न आहे.
जय जय रघुवीर समर्थ.